तलवार. मी कोल्हापूरहून आलेलो आहे. वळीवडे या ठिकाणी माध्यमिक स्तरावरती मी काम करतोय. माझ्याकडं खडूशिल्प, काष्टशिल्प, मूर्तिकला, चित्रकला, नकला आहेत. व्याख्यानाला जातो. सुंदर अक्षरांचा संग्रह आहे. जवळजवळ 2500 पुस्तकं माझा पुस्तक संग्रह आहे. त्याचबरोबर माझं वैयक्तिक ग्रंथालय आहे. आणि विशेष म्हणजे मी माझ्या आता पुस्तकप्रेमी ग्रुपमध्ये जॉईन झालेलो आहे. आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर वाचन. नेहमी असं म्हटलं जातं की सावलीसारखी सखी नाही, स्वप्नासारखा सहवास नाही. सावलीसारखी सखी नाही, स्वप्नासारखा सहवास नाही. आणि एकटेपणा जाणवत असेल तर ग्रंथासारखा साथी. कारण लहानपणापासून मला पुस्तकाची आवड होती. मी कष्ट करून गवंड्याच्या हाताखाली काम करून शेतामध्ये काम करून पुस्तक मी पहिल्यांदा 8वीला असताना यायचे हे पुस्तक खरेदी केले. शेडबाळ हे गाव माझं कर्नाटकमध्ये आहे. तिथून सांगलीपर्यंत सायकलीवरून जाऊन नगर वाचनालय सांगली येथून ते पुस्तक मी खरेदी केलं. आणि मी माध्यमिक स्तरावरती काम करत असताना कोल्हापूरसारख्या भागामध्ये, वडीवड्यासारख्या खेड्यामध्ये 8वी 9वी 10वीचे वर्ग आहेत. इथं गेली 10 वर्ष, आश्चर्य वाटेल तुम्हाला, गेली 10 वर्ष मी बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन करतो आमच्या शाळेत. कारण पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकं भिजली पाहिजेत, पुस्तकं झिजली पाहिजेत. शाळेचं काय नाव असतं, समृद्ध ग्रंथालय आहे, पण वाचली गेली पाहिजेत ना. काही ठिकाणी समृद्ध ग्रंथालय आहे, समृद्ध प्रयोगशाळा आहे, पण ते सगळ्या गोष्टी वापरल्या गेल्या तर. आमच्या शाळेमध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंत मुक्तांगण ग्रंथालय असतं. आम्ही सगळी पुस्तकं विस्कटून टाकतो, फाटू दे, काही अडचण नाही. मग ते पुस्तक 10-10 वर्ष 20-20 वर्ष जपून ठेवून काय उपयोग आहे. त्या प्रत्येक पुस्तकाला मुलांचा स्पर्श झाला पाहिजे, त्याला चॉईस, त्याला वेळ मिळाला पाहिजे. असं हे आम्ही आमच्या शाळेमध्ये करत असतो. मी आता भाग्यश्री मॅडमना पण बोललोय, मी अनिल सरांना पण बोललोय की मी एक पुस्तक लिहितोय. त्या पुस्तकाचं नाव आहे माझे वाचन प्रयोग. त्यामध्ये मी वाचण्यासाठी, मुलांना वाचतं करण्यासाठी मी जे जे काही केलेलं आहे त्यामध्ये चॉकलेटला फाटा ग्रंथ वाटा, मुक्तांगण ग्रंथालय आहे. चॉकलेटला फाटा ग्रंथ वाटा, चॉकलेट द्या, तुम्ही स्वीट द्या, पण त्याचबरोबर तुम्हाला झेपेल तेवढं 5 रुपयाचं असेल, 10 रुपयाचं असेल ते पुस्तक तुम्ही शाळेला ग्रंथभेट द्या. आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम गेली 10 वर्ष साहित्य संमेलन भरवणं सोपं काम नाही आहे. आणि आमच्या शाळेमध्ये हे मी भरवतो. आमच्या सगळ्या शिक्षकाचं मदत असते. त्याचबरोबर गावातील सगळी लोक आम्हाला मदत करतात. सुरुवातीला हे साहित्य संमेलन मी 2013ला सुरू केलं 15,000 रुपये. आज 1 लाख रुपये खर्च येतो, पण गावातले सगळे लोक आम्हाला मदत करतात. कारण शिक्षक लाभता झाला पाहिजे, शिक्षक वाचता झाला पाहिजे, शिक्षकानं संकलन केलं पाहिजे. आश्चर्य वाटेल, सकाळमधले 1983 पासून आज तागायचे 30,000 कात्रणं माझ्याकडे आहेत. आम्हाला भरपूर पगार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सर्व शिक्षक पण भरपूर आहेत. सर्व शिक्षा अभियान असू दे, कोणतंही अभियान असू दे, ते अभियान तुमच्या मनापासून सुरू झालं पाहिजे. आणि मनापासून प्रत्येक शिक्षकाचं अभियान सुरू झालं तर सरकारी अभियानाची, सरकारी ट्रेनिंगची गरज भासणार नाही. हे सगळं अभियान मनातून सुरू झालं पाहिजे. आणि मी प्रत्येक वेळेला सांगत असतो, जयंती साजरी करत असताना नाचून नव्हे, वाचून साजरी करा. आंबेडकरांची जयंती माणगाव, आपलं माणगाव आहे, तिथून आणू नका ज्योत. माणगाव मधून ज्योत नको, मनगाव मधून आणा. मनातून ज्योत आणली पाहिजे. शिवाजी महाराजांची जयंती आहे, रायगडवरून जाऊ नका, आपल्या मनगडावर जातो, मनगडावर गेला. अशा काही गोष्टी माझ्याकडे आहेत. खूप 1 तासाचं व्याख्यान मी देत असतो, तर आता वेळ कमी आहे. कमी वेळेमध्ये मांडणी करण्याचा प्रयत्न करत असतो. मी छोटे छोटे बुक मार्क बनवतो, छोटे छोटे कोटेशन्स बनवत असतो. आणि प्रत्येक वेळेला मी प्रोत्साहन, माय सब्जेक्ट इज इंग्लिश, बट आय एम डुईंग ऑल दीज थिंग्स. खडूशिल्प आहे, काष्टशिल्प आहे, मूर्तिकला आहे, चित्र आहे, नकला, कात्रण संग्रह, असा संग्रह वृत्ती असलेला शिक्षक प्रत्येक खेड्यामध्ये निर्माण झाला आणि अशी पिढी निर्माण होईल. मुलांना वाचतं लिहितं करण्यासाठी मी वेगवेगळे प्रयोग करत असतो. कोल्हापूरमध्ये ग्रंथ महोत्सव, त्या संमेलनासाठी मुलांना घेऊन जात असतो. आसपास होणाऱ्या साहित्य संमेलनाला मुलांना घेऊन मी जात असतो. अशा गोष्टी प्रत्येकानं करायला पाहिजे. प्रत्येक कॉलेजमध्ये आता माझ्याकडे 3,000 ग्रंथसंग्रह, वैयक्तिक माझा ग्रंथसंग्रह आहे. गेल्या वर्षी मला शिकवलेल्या मॅडमनी, कमल कुलकर्णी मॅडम सांगलीला राहतात,
तर त्यांनी नातेवाईकांना सगळ्यांना विचारलं किंवा चौकशी केली तर त्यांनी 1,500 ग्रंथसंग्रह त्यांनी मला दिला. त्यामध्ये जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीची त्यांची छोटी छोटी पुस्तकं, ₹1.5 ₹2 एका पुस्तकाची किंमत आहे. रामदासांचं दासपद छोटंसं आहे, जुन्या काळातलं, अमूल्य असं त्याची किंमत आहे. त्याच्यावर मूल्य नाही, त्याची किंमत किती अमूल्य आहे त्याच्यावर लिहिलेलंच नाही आहे. पण ते पुस्तक आज खूप लोकांनी मला विनंती केली, झेरॉक्स वगैरे देत असतो, पण मी काढून देत होतो, कुणाला मी देत नाही. तर माझ्याकडं तुम्ही सगळे वाचन प्रेमी, माझं घर असं बनवण्याचं म्हणून आहे. पहिल्या हॉलमध्ये ग्रंथसंग्रह आहे, सगळ्या गोष्टी लावलेल्या मी. वरत्या हॉलमध्ये जसं पुस्तकांचं गाव भिलार आहे, आमच्या कोल्हापूर जवळ कनेरी मठ आहे, शिक्षकाचं घर बघायला महाराष्ट्रातले शिक्षक येतील असं एक माझं होम म्युझियम बनवायची माझी मनीषा आहे. असे मला खूप मोठे मोठे प्लॅन्स आहेत. मी इथं पाठीमागं खडूशिल्प सुद्धा बनवले. माणसाला छंद असले पाहिजेत, एखादा तरी छंद असणं गरजेचं आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, ही कन्सेप्ट कशातून येत असते. आजकाल मुलं स्थिर बसत नाहीत, एक चित्तानं बसत नाहीत आणि वाचणं तर दूरच आहे. पण या खडूशिल्पमुळे काय लक्षात येतं की आपण एकत्रित बसून कॉन्सन्ट्रेट होऊ शकतो. खडूशिल्प मी मागं ठेवलेलं आहे, बुकमार्क सुद्धा मी आणलेले आहे, बुकमार्क सुद्धा मी बनवलेले आहे. आणि कात्रणं आणि पत्र, मला 150 पत्र माझ्या कमलताईंनी मॅडमनी मला दिली. त्यामध्ये निळूभाऊंचं पत्र आहे, श्रीराम लागूंचं पत्र आहे, आनंद यादव सरांचं पत्र. ती पत्र सुद्धा मी इथं आणलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. इथं जागेची थोडी मर्यादा असल्यामुळं तो भाग आहे, वेळेची सुद्धा मर्यादा आहे. पुढच्या वर्षी तुम्ही मला एक अर्धा तास दिला तर माझ्या शाळेचं जे प्रेझेंटेशन आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फिकं पडेल, पण सगळे जे सत्र आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, बालकुमार साहित्य संमेलन असतं पण वरती सगळे मोठे साहित्यिक असतात. मोठे साहित्यिक असू नये असं नाही आहे. आम्ही एक मार्गदर्शन करणारे साहित्यिक, आम्ही गोविंद गोडबोले सर असतील, रजनीताई असतील, त्यांना वरती बसवतो. सूत्रसंचलनापासून शेवटच्या आभारापर्यंत सगळी सूत्र आम्ही मुलांना देत असतो, सगळी सूत्र. पण त्याची तयारी जूनला विषय येतो मी. माझ्याकडं आदिल सर आहेत, तर गांधीनगरमध्ये आमची मुलं अडकलेली असतात. आवाडे ताई आहेत, तिथं आपली मुलं धाग्यामध्ये अडकलेत. ताई इचलकरंजी परिसरामध्ये काय आहेत, वेगवेगळे कारखाने आहेत, कामाला गेलं पाहिजे. इचलकरंजी मधला मुलगा धाग्यामध्ये अडकला, तिथं तयार कापड होऊन येते. ते गांधीनगरला येतं, गांधीनगरला कापड मार्केट आहे. धाग्यात गुंतलेल्या, धाग्यातल्या आणि ताग्यात अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी आम्ही साहित्य संमेलन सुरू केलं. बघा संकलन कसं, धाग्यातल्या आणि ताग्यातल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी आम्ही साहित्य संमेलन सुरू केलं. आज आमच्या गावातले 3 ते 4 विद्यार्थी PSI झालेले आहेत, एक महिला बाल कल्याण अधिकारी झाले, कॉन्स्टेबल तर भरपूर झालेले आहेत आणि चांगले नागरिक झालेत, हे महत्वाचं. फार मोठा पैसा मिळवला असं नाही. प्लीज मी थांबतो या ठिकाणी. पुढच्या वर्षी मला एक अर्धा तास दिला, तुतारी होणारच. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, रडणं आणि हसणं हे होणं गरजेचं आहे. आजकाल रडण्यासाठी हसण्यासाठी हास्य क्लब आहे, बरोबर आहे ना. तुम्ही आता रडायचं का, पूर्वी छान लोक रड, कसं काय गेलं ग बाई, माझा बाबा लई चांगला होता की ग बाई, ती माणसं मनातून रडायची. आजकाल जसं हास्य क्लब आलेला आहे, आज ना उद्या रडण्याचे क्लब येतील. कारण 2 गोष्टींचं निचरा होणं गरजेचं आहे, एक हसणं आणि रडणं. आज आपण मुलांना वेगवेगळ्या परीक्षेसाठी बसवलं, त्यांना उठताच येईना. NTS आहे, नवोदय आहे, हे आहे, पण त्यांना वाचता येत नाही, त्यांना छंद आपण लावलेले नाही. त्यांना फिरायला पाहिजे, चिखलात खेळले पाहिजे आणि हे रडले सुद्धा पाहिजेत मुलं. ओके, मी मुलांना खूप हसवतो. इंग्लिश सारखा चॅलेंजिंग सब्जेक्ट घेत असताना हे सगळे कला जोपासणं, ॲटलिस्ट एक तरी छंद जोपास. एक म्हणतोय मी, माझ्याकडे 10-12 एवढे छंद आहेत. म्हणजे काल मला चौगले सर म्हणतात तुम्हाला वेळ कसा मिळतो, जर आवड असेल तर सवड मिळते. मी दररोज कात्रणा एक, आणि या 30,000 कात्रणामध्ये 5,000 कात्रणं फक्त वाचन संस्कृतीबद्दलची. जरूर माझ्या घरी हा सगळा एखादं गेट टुगेदर कोल्हापूर झालं तर नक्की या. आणि हे सगळं बघायला तुम्हाला 1 दिवस लागेल. सगळ्या गोष्टी खूप छान, माझी खूप इच्छा आहे तुम्ही सगळेजण माझ्याकडे यावं.
नाही जरूर या. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. नाही हसू नका, हसण्यासारखी गोष्ट नाही आहे. नाही 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 मध्ये बोलायचं ना. हा सांगा तुम्ही तुमचा कोल्हापूरहून आलेला काय छान गाणं म्हणता होऊन जाईल. तुम्ही सगळेजण ध्यान देत वाईट फोटो काढले आहेत घरांची एकदम भारी. कुठला घरांचं तर काम भार मोठं आहे. कोल्हापुरी भार ऐकत नाही. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. थांबलो वेळ कमी आहे. मला पुढच्या वर्षी 3 मिनिटं पाहिजे. मी प्रोजेक्ट करणार. ओके.